नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अण्णा भोसले. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येते. खरं तर या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सूत्राच्या माहितीनुसार आगामी राजकीय घडामोडी आणि राज्यातील बदलत्या समीकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर शरद पवार गट महायुतीत सहभागी होण्याच्या शक्यतेबाबत सुद्धा चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. या भेटीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले असून राज्यातील राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या चर्चावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. जयंत पाटील यांनी ही केवळ सामान्य आणि अनौपचारिक भेट असल्याचे सांगितले आहे. आमदार रोहित पवार यांनी ही माहितीत जाण्याबाबत कोणतीही चर्चा नसल्याबाबत स्पष्ट करत शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत अशा बातम्या आणि चर्चा ह्या केवळ अफवा आहेत असे त्यांनी म्हणले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देताना विविध कार्यक्रमांमध्ये नेत्यांच्या भेटी होत असतात. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या भेटीमागील नेमके कारण अद्यापही अधिकृतपणे आपल्या समोर आलेले नाही. त्यामुळे ही केवळ शिष्टाचार भेट होती की आगामी राजकीय समीकरणांची नांदी याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या घडामोडीबाबत तुमचे मत काय? शरद पवार गटाच्या भूमिकेत काही बदल होईल असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.